वाहतूक कोंडीचे प्रश्न तुमच्यासमोर नागरिकांनी मांडले, इतरही प्रश्न मांडले. केशवनगरचा जो परिसर डेव्हलप झाला, पूर्वी तिथं ग्रामपंचायत होती, नंतर PMRD दिला गेला, आता तो कॉर्पोरेशनमध्ये आला. दुसरी गोष्ट, जिथं आपला गाडीतळ आहे त्या परिसरामध्ये वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न, आणि मुंढव्याच्या परिसरामधला जो चौक आहे, जो एकीकडं नगर पुणा रोडला मिळतो, एकीकडं सोलापूर पुणा रोडला मिळतो, तिथं खूप वाहतुकीची कोंडी होती. आणि म्हणून हे 3 स्पॉट आम्ही निवडलेले होते. आणि त्या भागामध्ये जाऊन काय वस्तुस्थिती आहे, कारण आज काही माझे सहकारी मला सांगत होते आणि तिथले सोसायटीचे पण पदाधिकारी सांगत होते की दादा गेले 1-2 वर्ष झाली, प्रत्येक वेळेस 4 महिन्याने होईल, 4 महिन्याने होईल, 4 महिन्याने होईल, परंतु काम काही होत नाही आहे. तर त्याच्यात नक्की काय अडचण आहे, कारण तिथून इतक्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या सोसायट्या झाल्यात, 2,500, 3,000, 4,000 हजार लोक एकेका सोसायटीमध्ये राहत आहेत. तिथं प्रश्न, पिण्याचा पाण्याचा एक गहन प्रश्न पुढं आला, कचऱ्याच्या संदर्भातला दुसरा प्रश्न पुढं आला, तिसरं ओपन स्पेस ज्या ठेवलेल्या आहेत तिथं गार्डन आणि क्रीडांगणं ही त्यांना तिथल्या त्यांच्या मुलामुलींच्या करता पाहिजे, हा एक प्रश्न आला, स्ट्रीट लाईटच्या संदर्भातला एक प्रश्न आला, आणि रोडच्या, असे काही महत्त्वाचे प्रश्न होते. तर ते सोडवण्याच्या करता आम्ही आयुक्त, संबंधित सगळे अधिकारी, लोकप्रतिनिधी, चेतन तुपे पण बरोबर होते, असं सगळ्यांनी मिळून तिथं आम्हाला ऐकून पण घ्यावं लागलं, कारण लोक त्रासून गेलेली आहेत, लोकांची सहनशीलता संपलेली आहे. आणि त्याच्यामुळं काही काहींनी फार नाराजी व्यक्त केली. पण आता आम्ही तिथं पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता DPR तयार केलेला आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आयुक्तांचं आणि आमचं ठरलं ते तातडीनं कसं काम करता येईल. आणि तो ब्रिज जो झाला आहे, अलीकडच्या भागातली लोक ITच्या करता पलीकडं चंदननगर खराडीमध्ये जातात, त्यावेळेस त्यांना दुसऱ्या ब्रिजवरून जावं लागतं, तिथं वाहतुकीची प्रचंड कोंडी होती. आज बघितलेला ब्रिज जर झाला, तिथं थोडासा दफनभूमीचा एक प्रश्न आहे, तो बऱ्याच अंशी मार्गी लागलेला आहे. परंतु काही काही ठिकाणी काही राजकीय लोक देखील त्याच्यामध्ये आडकाठी निर्माण करतायत असं कानावर आलं. मी आयुक्तांना सांगितलं की नागरिकांना कोणतरी राजकीय हस्तक्षेप करतोय, त्याकरता त्रास होत असे तर सरकारी कामामध्ये अडथळा आणला असं म्हणून त्याला समजून सांगा, नाहीतर मग पुढची कारवाई करा, अशाही सूचना मी दिलेल्या आहेत. नंतर काही ठिकाणी अशा गोष्टी पुढे आल्या की तात्पुरतं काम करायचं म्हटलं तर त्याला 30 कोटी रुपये लागत आहेत. उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करायचं, आणि नदीच्या दोन्ही तीरावर जे काही रोड करायचे आहेत, DPमध्ये दाखवलेले आहेत, ते जर करायचे म्हटलं तर काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील, त्याला 100 कोटी रुपये लागतात. आणि म्हणून आम्ही मनोज पाटील, ॲडिशनल कमिशनर, ते आणि ट्रॅफिकचं पण आमचं काय होतं, करताना आपण फक्त इंजिनियर लोकांना विचारतो आणि रोड करतो, तसं नाही झालं पाहिजे. त्याच्यात कन्स्ट्रक्शन चांगलं होण्याकरता इंजिनियर पण पाहिजे, त्याचबरोबर ट्रॅफिकचा प्रश्न सुलभतेने सुटावा म्हणून ट्रॅफिकच्या बद्दलची माहिती असणारे अधिकारी पण त्याच्यात पाहिजे. अशा सगळ्या गोष्टीची चर्चा केली. तिथं पिण्याच्या पाण्याच्या बद्दल करोडो रुपये वर्षाला काही काही सोसायट्यांना खर्च करावे लागतात. अशा खूप अडचणी बोलून दाखवल्या. गाडी तळाच्या ठिकाणी आम्हाला अतिक्रमण थोडंसं काढावं लागतं, तिथं PMPMLच्या बसेस उभ्या राहतात. त्या शेवाळवाडीला पण 7 एकर जागा कॉर्पोरेशननी त्यांना दिली, तिकडं शिफ्ट करायचं आहे, त्याच्यावर तिथली वाहतुकीची कोंडी कमी होईल. आणि एका ठिकाणी काही लोकांना हलवावं लागतं आहे, तिथं त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांची पर्यायी व्यवस्था करा, अशाही प्रकारच्या सूचना दिल्या. अशा 3-4 ठिकाणचे स्पॉट. आणि अमानोरा आणि आपलं मुंढवा ह्याच्यामधली एक जागा आहे, तिथं 5 का 6 रस्ते वेगवेगळ्या भागातून मिळतात. तर तिथं एक प्रपोजल पुढं आलेलं आहे. त्या प्रपोजलच्या बद्दल तिथले लोकप्रतिनिधी चेतन तुपे, नंतर आपले आयुक्त ज्यांनी प्रपोजल दिले ते, ट्रॅफिकचे आपले मनोज पाटील, अशा या सगळ्यांना सोमवारी किंवा मंगळवारी बसा आणि तिथं काय नक्की केलं पाहिजे. काही जण PPP मॉडेलवर पण काही गोष्टी करायला तयार आहेत. आपल्याला कामं उरकली पाहिजेत आणि
लोकांच्या ह्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. आत्ता पण मी या परिसरामध्ये आमच्या गणेश कवडेंच्याकडे आलेलो होतो. इथं नागरिक पण जमा झालेले होते. त्यांच्या पण काही अडीअडचणी समजून घेण्याचा, ऐकून घेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेला आहे. मी संपर्क जनतेशी साधण्याचा प्रयत्न करतोय. काल जनसंवादाच्या निमित्तानं मी लोकांना भेटलो आणि आता वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन संपर्क साधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यातनं प्रश्न लक्षात येतात. आम्हाला ज्यावेळेस लोकांनी 5 वर्षाच्या करता प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे, त्यावेळेस निर्णय घेण्याच्या करता आमच्या समोर ज्यावेळेस फाईल येते त्यावेळेस आपल्याला प्रत्यक्षात तिथली परिस्थिती लक्षात आली तर निर्णय घ्यायला सोपं जातं. आणि आमचे कमिशनर म्हणजे PMC आणि पोलीस आणि संबंधित वेगवेगळे विभाग म्हणजे पाणीपुरवठा विभाग असेल, आमच्या महावितरण वगैरे, ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन नीट केलं तर त्याच्यातनं हे प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लावायला मदत होऊ शकते. त्याच्यामध्ये ससाणे नगर, सय्यदनगरचा पूल पण आहे. त्याच्यात पण वेगवेगळ्या पुलाच्याबद्दल 3-3, 4-4 प्रस्ताव आलेले आहेत. माझा पत्रकार मित्रांनो प्रयत्न हा आहे की एखाद्या गोष्टीला तात्पुरतं काम करून वेळ मारून नेऊन पैशाची बचत करण्यापेक्षा पुणेकरांचं उद्याची 50, 60, 100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून पुढं होणारी तिथली मेट्रो, पुढं होणारं ट्रॅफिकची एकंदरीत वाहतूक समस्या, ह्या सगळ्या विचार करून आम्ही पुढं जातोय. सुदैवाने त्याच्यात माझं आणि लोकप्रतिनिधींचं आणि अधिकारी वर्गाचं पण बऱ्याच अंशी मत एक येतं आहे. तिथं कुठे अडचण येईल असं मला वाटत नाही. नागरिकांनी अनेक तक्रारी मद्यप्राशांवरनं देखील तक्रारी केल्या. पोलीस अधिकाऱ्यांना तिथंच सगळ्या नाही, त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे. कारण नागरिक मला म्हणाले की दादा तिथं काही दुकानं आहेत आणि तिथंच ते भुर्जी आणि काही गाडे लागतात आणि तिथंच ड्रिंक्स करतात आणि तिथल्या निष्पाप नागरिकांना ज्यांचा जे व्यसनाधीन आहेत त्यांचा प्रश्न नाही, पण निर्व्यसनी लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि ते पण चुकीचं आहे. एक्साईज माझ्याकडेच आहे म्हणून मी त्यांना सांगितलं हे बघा, ऐकलं तर ठीक, नाही तर मग त्यांच्यावर दुकानावर ॲक्शन घ्यावी लागेल. आम्हाला तो अधिकार आहे की नागरिकांच्या विरोधामुळं आम्ही ते बंद केलं म्हणून. दादा, भारत पाकिस्तान मॅच होती, त्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून शिवसेनेच्या महिलांकडून पंतप्रधानांना सिंदूरच्या पुढे पाठवलं का कुठल्या राजकीय पक्षाने कुठं काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला कोणी किती महत्त्व द्यावं हा नागरिकांचा प्रश्न आहे. मी कालच त्याबद्दल बोलताना सांगितलं की खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात. फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे, अशी माझी विनंती. लातूरमध्ये महादेव कोळी समाजाच्या एका तरुणाने आत्महत्या केली आणि सुसाईड नोटमध्ये लिहिले की जातीचं प्रमाणपत्र मिळत नाहीये म्हणून आत्महत्या केली. हे मी सकाळी न्यूज बघत असताना माझ्या पाहण्यात आलेलं आहे. मी कलेक्टरना सकाळीच फोन लावला होता, परंतु आज रविवारचा दिवस असल्यामुळे मी ते मला अवेलेबल झाले नाही. परत मी माझ्या स्टाफला सांगितलेलं आहे जेव्हा ते उपलब्ध होतील त्यावेळेस जोडून द्या. काय होतं पत्रकार मित्रांनो, तुम्हाला बातम्या मिनटाला कळत असतात. आम्ही आमच्या कामात असतो. आम्ही पण तशा पद्धतीनं बातम्या महत्त्वाच्या सतत काय घडत असते ते पाहणं आमचं कर्तव्य, आमची जबाबदारी आहे. पण काही उत्तरं देत असताना दुसरी पण पार्श्वभूमी बघून घेतल्यावर उत्तर जर दिलं तर ते जास्त संयुक्तिक ठरतं. नाहीतर कधी सांगितलेली बाब खरी समजून आम्ही काहीतरी करायला गेलो तर ते आमच्या अंगलट येतं. त्यामुळं मी आता ठरवलेलं आहे किंवा दुसऱ्या कुणा तिथल्या आमचे जे काही यंत्रणा असतील, सरकारी यंत्रणा, त्यांनाही विचारून काय वस्तुस्थिती आहे. कारण प्रशासनाला बरोबर घेऊन काम करत असताना
प्रशासनावर पण कुठं अन्याय होऊ नये आणि नागरिकांच्या योग्य पद्धतीच्या ज्या मागण्या असतात, समस्या असतात, त्यांच्या अडचणी असतात, त्या सोडवण्याच्या करता आम्ही पण एक सरकारमधले घटक या नात्याने आमची जबाबदारी आम्ही पार दादा, पाडली पवार साहेब पाहिजे. नाशिकमध्ये होते. काल पवार साहेबांनी एक विधान केले की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू, पण आम्ही सगळे मिळून महाराष्ट्र एकसंघ ठेवू. आम्ही सगळे म्हणजे महाराष्ट्रातले 13-14 कोटी जनता आली, त्याच्यात सगळेच आले. तू आला, मी आलो, सगळे आले. दादा, मराठा आरक्षणाचा जो जी आर काढलेला आहे तो दबावापोटी काढल्याचं हाकेंचं म्हणणं आहे. हे का, ह्याबद्दल राज्याच्या प्रमुखांनी पत्रकार मित्रांनो कितीदा तरी सांगितलं. तुम्ही पुन्हा पुन्हा काही जण त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करतात. असं चौकशी त्याच्याबद्दलची माहिती घेतली जाईल. आपण ओबीसींची एक मंत्रिमंडळाची कमिटी केलेली आहे, मराठा आरक्षणाच्या बद्दलची कमिटी केलेली आहे. वेगवेगळे मान्यवर त्याच्याबद्दलचा अभ्यास करून त्याच्याबद्दलची माहिती घेऊन ह्या गोष्टी समोर येतील. परंतु कुणावर अन्याय व्हावा असं आमच्या महायुतीच्या सरकारला, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अजिबात वाटत नाही. आम्ही तसं होऊन देणार. दादा, IPS प्रकरणी ना तुम्ही अनेक खुलासे दिले, पण बच्चू कडू म्हणतात की तुम्ही 2 मिनिट फक्त दादा. मला एकटं फिरायला आवडेल, परंतु त्याच्यात मला पत्रकार मित्रांनी पण साथ दिली पाहिजे. ते येऊन दांडकं पुढं घेऊन दादा बोला. मी तर माझ्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं की बुवा तुम्ही कशाला सांगता की बुवा मी तिथं जाणार आहे. मला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो, भपका करायला आवडत नाही. तुम्हाला मी आज करतो का हे? मी वर्षानुवर्ष करत आलो ना बाबांनो. मी पिंपरी चिंचवडमध्ये पण जायचो, पण त्यावेळेस इतकाही मीडिया नव्हता, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. मी सांगतोय 90च्या काळातला, 90, 2000, 2010, 2020 काळ बदलत गेला आहे. बरं, तुम्हाला पण तुमचे वरिष्ठ संपादक सांगतात इतक्या बातम्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. अशा पद्धतीनं तुम्हाला सांगितल्यामुळं तुम्हाला पण बाईट घेणं क्रमप्राप्त असतं. आणि अलीकडं त्या सोशल मीडियामधनं इतक्या पटकन कळतं की अजित पवार इथं आला, त्या ठिकाणी आला म्हटल्यानंतर लोक जमतात. बरं, जमलेल्यांचं ऐकून घ्यावं लागतं. मगाशी एकाने सांगितलं, ताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की मनोहर पर्रिकर, परंतु ते प्रत्येकाची काम करण्याची वेगवेगळी पद्धत. मी आपलं सकाळी उठून लवकर काम करतो. तुम्ही काल पण बघितलं, आज पण बघितलं आणि उद्याही बघत राहाल. दादा, मॅच बघणार आहेत आज तुम्ही? भारत पाकिस्तान मॅच मला जमणार नाही. माझं 9-10 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे. नंतर मॅच आहे. अरे 9-10 वाजेपर्यंत मॅच संपते. बघू, आता तुमचा आग्रह आहे तर सगळं झाल्यावर वेळ असेल तर बघेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.